हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुमच्या घरी छोटी मुलं असतील आणि त्यांना दुपारी काय खायला द्यायचं असा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर मी आज गुळाच्या कापण्या बनवत आहे. तर सर्वात अगोदर मी टोपामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1/2 किलो गूळ बारीक करून टाकला आणि घमेल्यामध्ये 2 वाटी पीठ घेतलं गव्हाचं आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलं आणि हे जे पाणी गुळाचं पाणी आहे ते त्याच्यामध्ये टाकलं थंड झाल्यानंतर. तर पाणी कोमट असल्यामुळे थोडं भाजत आहे. तर अशा प्रकारे हळूहळू कणिक मळून घ्यायची व्यवस्थित. तर मीठ पण मी त्याच्यामध्ये टाकलं होतं अगोदर, अर्धा चमचा. असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळायचं. तर पाणी थोडं कमी वाटत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि मळून घेतलं. तर अशी मीडियम अशी कणिक मळून घ्यायची, जास्त पातळ नाही मळायची, घट्ट मळून घ्यायची आणि 15 ते 20 मिनटं तूप लावून झाकून ठेवायचं. तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता. आणि मग मळून झाल्यानंतर बघू शकता की जास्त घट्ट झाली, म्हणजे घट्ट पण नाही आहे, मीडियम आहे. तर असं झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनटं आणि परत 20 मिनटानंतर बघू शकता की आपण याचे बारीक काप करू शकतो. तर कढईमध्ये तेल वतायचं तळण्यासाठी आणि एक मोठा गोळा घेऊन हे असं लाटून घ्यायचं. तर सर्वेकडे व्यवस्थित लाटून घ्यायचं. तर मीडियम असं लाटायचं, जास्त पातळ पण नाही लाटायचं. तर त्याचे असे स्क्वेअर शेपमध्ये काप करून घ्यायचे. तर मी फिरकीने काप करून घेतले आहेत. अशा प्रकारे काप करून घ्यायचे आणि गरम झालेल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या. तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे तर ह्याचं सगळ्या आलटून पालटून तळून घ्यायच्या थोड्या ब्राऊन होईपर्यंत. तर या खायला पण खूप छान लागत होत्या आणि छोट्या मुलांना खूप आवडतात. तर टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.